श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपल्या देवघरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यामुळे काय होते हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हत्तीची मूर्ती म्हणजेच गजलक्ष्मी होय. देवघरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवणं हे वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व सांगितलेले आहेत या गजलक्ष्मीचे. तर हत्ती हा श्री गणेशाचे वाहन आहे आणि तो बुद्धी समृद्धीचे प्रतीक मानला जातो. हत्तीची मूर्ती शुभ मानली जाते. लक्ष्मीचा वैभव, लक्ष्मीची कृपा, महालक्ष्मीचा आपण फोटो जर पाहिला तर त्यामध्ये 2 हत्ती लक्ष्मी मातेच्या आजूबाजूला उभे असतात. 2 हत्तीची मूर्ती एकत्र ठेवताना त्यांच्या सोंड हे एकमेकांकडे वळलेल्या असतात असं सांगितलं जातं, ज्यामुळे आपल्या घरामध्ये एकता, प्रेम आणि शांतता आपल्या घरामध्ये राहते. त्याचबरोबर समृद्धी, ऐश्वर, वैभव, यशाची प्राप्ती देखील आपल्या घरातील व्यक्तींना होत असते. या मूर्ती हत्तीच्या ज्या 2 मूर्त्या आहेत त्या छोट्या आकाराच्या घ्यायच्या असतात आणि आपल्या अंगठ्या एवढ्या घेतल्या तरी चालतील आणि देवघराच्या सुरुवातीला त्या मूर्त्या एकमेकांकडे तोंड करून ठेवायच्या असतात. एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. याने घरामध्ये शुभता येते, शांतता, समृद्धी येते, घरामध्ये बरकता येते, माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. मूर्ती पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून ठेवल्या तरी चालते किंवा तुमचे देवघर जसं असेल तेथे ठेवा. एकमेकाकडून तोंड करून ठेवायची ही मूर्ती असते. तुम्ही ही मूर्ती आणल्यानंतर तिचे शुद्ध पाण्याने अभिषेक करून पूजा करून या मूर्ती देवघरामध्ये ठेवाव्यात. तुमच्या घरात शुभता येईल. सर्व जे निगेटिव्ह शक्ती आहे, नकारात्मक विचार आहेत, ते सर्व घरातून बाहेर जाण्यासाठी तुम्हाला खरंच खूप महत्त्वाचे ठरेल ही मूर्ती. तर घरामध्ये अशांतता वाटत असेल किंवा रखरख वाटत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये या गजलक्ष्मीच्या 2 मूर्ती म्हणजेच हत्तीच्या मूर्ती आणाव्यात आणि आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करावी, जेणेकरून घरामधली सर्व नकारात्मक शक्ती जी आहे बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा वास राहील, घरामध्ये बरकता येईल. ज्या काही अडचणी आहेत त्या दूर निघून जाण्यास तुम्हाला खरंच मदत होईल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.